विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। शिर्डी अशोक खरात प्रकरणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत सत्य बाहेर येणं आवश्यक असल्याचं सांगितलं। पीडितांना न्याय मिळणं हीच प्राथमिकता असून प्रत्येक वादात एकच लोकप्रतिनिधी का दिसतो असा सवालही त्यांनी केला। जी गोष्ट समोर आलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी ज्या पद्धतीने आपल्याला आज जे काही टप्प्याटप्प्याने व्हिडिओचे खुलासे होत आहेत, अजून जवळपास अशा असंख्य गोष्टी आहेत जे आपल्याला पुढं पाहायला मिळतील। समाजामध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचा भावनेशी खेळत, धार्मिकतेचा आधार घेत असे कृत्य जेव्हा होतात तेव्हा निश्चित त्यांनी वेदना होतात। मला विश्वास आहे की आता यामध्ये शिर्डीमध्ये दोन प्रकारचे लोक असतील या प्रक्रियेमधले। एक जे त्या प्रक्रियेची पीडित लोक असतील, म्हणजे या पीडित महिला असतील, त्यांचा एक वेगळा वर्ग आहे। आणि त्या पीडित वर्गांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी संपर्क ठेवून संपत्तीच्या माध्यमातून काही त्यांचे टायअप असतील असे लोक आहेत। मला असं वाटतं की जेव्हा जबाब घेतले जातील, या जबाबामध्ये कोणाकोणाला व्याजाचा धंद्याच्या माध्यमातून कर्ज शिर्डीमध्ये दिलं गेलेलं आहे, कोणाकोणाची संपत्ती त्या पैशातून उभी आहे आणि त्या संपत्ती देण्याचं मूळ कारण काय, अशा सगळ्या गोष्टी पोलीस तपासणीमध्ये समोर येतील। महिनाभर थांबा, आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्याने घटनाक्रम आपण पाहिला, लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथे वादग्रस्त विषय होतात, मला हा प्रश्न नेहमी पडतो की एक चेहरा या जिल्ह्यातला प्रत्येक वादामध्ये आपल्याला सामान्य दिसतो। ठीक आहे, एखाद्या अपवादात्मक गोष्टीमध्ये आपण मानू शकतो की हा चेहरा तिथं का, पण जिथं कुठं वाद आहे तिथं त्या व्यक्तीचं संलग्न आपल्याला पाहायला मिळतं। तर जिल्ह्याच्या जनतेने हा विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधींना मतदान टाकतो आणि कोणते लोकप्रतिनिधी खरंच समाजाच्या हिताचे आहेत, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन विकासाला बरोबर धरून करणारे आहे की त्यांच्यासमोर आता लोक येईल। पीडित महिला असतील त्यांना आम्ही विनंती करेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टास्क फोर्स नेमलेला आहे। टास्क फोर्स नाशिकमध्ये कार्यरत आहे। ज्यांना ज्यांना वाटत असेल आज ते उघडपणे आपल्या तक्रारी जाऊन देऊ शकतात आणि मी यांना आश्वासन देईल की तक्रार दिल्यानंतर कोणाचं नाव समोर येणार नाही। मात्र जर कोणाचं शोषण झालं असेल तर त्या महिलेला न्याय मिळावा ही आमची माफक अपेक्षा आहे आणि महिलांनी देखील पुढाकार घेऊन समोर येऊन हे सगळं करावं। राहिला मुद्दा जे प्रतिनिधी त्याच्यामध्ये दिसले, आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं कारण असेल, त्यावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की जेव्हा जबाब समोर येतील, हे नुसतं तिथं काही लोक तिथं नव्हते असं नाहीये, जबाब जेव्हा समोर येतील तेव्हा अनेक कृत्यांचा पर्दाफाश होईल। त्या कृत्यामध्ये हा जो व्यक्ती ज्याची अटक झालेली आहे तो किती राजकीय प्रक्रियेमधल्या लोकांचा सेटलमेंटमधून स्वतः एक एजंट होता, हे देखील एक महिन्याभरामध्ये तुमच्याकडे पुराव्यानिशी स्पष्ट होणार आहे। निर्भीड, अचूक बातम्या आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा YesN 24 शिर्डी। मी ज्ञानेश्वरी नांदेकर, माझ्यासोबत रितेश भोसले। YesN 24 शिर्डी, प्रत्येक बातमी सर्वात आधी।